हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह नाधलो पावन झालो चराचरी, मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन। आपण सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतो। मागच्या चिंतनामध्ये आपण 33 नंबरच्या श्लोकावरती 209 पर्यंतच्या ओवीपर्यंत आलो होतो। माऊलींनी देहाचं महत्त्व पण सांगितलं आहे आणि देहाच्या आसक्तीतून होणारा तोटा किंवा त्याचं पतन या दोन्ही गोष्टी त्या एका 33 नंबरच्या श्लोकावरती सांगितलेल्या आहेत आणि त्या अर्थानं आपण त्याच्यावरती चिंतन केलं होतं। आता पुढचा श्लोक आहे 34 नंबरचा, इंद्रियस्येंद्रियस्य अर्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छतौ हेश्य परिपंथिनौ। इंद्रिय आणि त्यांचे जे विषय आहेत यांच्यामध्ये प्रीती किंवा द्वेष दोन्ही व्यवस्थित मूळचीच ठरलेली आहे। यात प्रीती द्वेषाच्या ताब्यात आपण जाऊ नये, कारण ते मनुष्याचे वाटमारे शत्रू आहेत। इंद्रियांच्या ताब्यात किंवा इंद्रियापेक्षा प्रीती आवड आणि नावड यांच्या ताब्यात जायचं नाही। अनुकूल किंवा प्रतिकूल यांचा विचार करायचा नाही। इंद्रियांच्या ठिकाणी त्याचे त्याचे विषय असतातच, ते स्थित असतात म्हणतात। इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे, त्यामध्येच राग द्वेष व्यवस्थितो, त्यामध्ये राग आणि द्वेष म्हणजे आवड आणि नावड, प्रीती अप्रीती असे शब्द वापरलेले आहेत शास्त्रानं। तर हे दोन्ही स्थितच असतात। त्यात प्रत्येकात आवड असते एखाद्यात आणि एखाद्यात नावड तरी असते, कारण तो एक विषय आवडता असतो, एखादा विषय नावडता असतो। त्यामुळे प्रत्येक इंद्रियांच्या ठिकाणी त्यांचे त्यांचे विषय आहेत। डोळ्याचा विषय डोळ्याकडे आहे, तो कानाचा विषय कानाकडे आहे। अशी प्रत्येक इंद्रिय जी आहेत त्या प्रत्येक इंद्रियांच्याकडं त्यांचा त्यांचा विषय व्यवस्थित आहे आणि त्यामध्ये रागद्वेष भरलेले आहेत। त्यामुळे ज्या ज्यावेळी विषय आणि इंद्रिय यांचा संयोग होतो त्यावेळी ह्या दोन्ही भावना काहीतरी त्याला निर्माण होतात। त्याची आवड निर्माण होते किंवा नावड निर्माण होते। त्याला दुसरा शब्द वापरला प्रीती किंवा अप्रीती निर्माण होते। आणखीन एक शब्द अनुकूल भावना निर्माण होते किंवा प्रतिकूल भावना निर्माण होते, कुठं? इंद्रियांच्या ठिकाणी। त्यामुळं इंद्रियांच्या विषयामध्ये राग द्वेषमध्ये त्यामध्ये स्थित झालेले आहेत, हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा सांगितलेला आहे, साधकानं त्यांच्या आहारी जाऊ नये, त्यांना वश होऊ नये, हा एक मुद्दा सांगितला या श्लोकामध्ये। आणि तिसरा, कारण वश झाल्यामुळं ते लुटारो आहेत म्हणून सांगितलेले आहे। परिपंथीनो शब्द वापरला बघा, ते लुटारे आहेत, वाटमारे एक शब्द वापरलेला आहे। काही ज्ञानेश्वरीच्या अर्थामध्ये वाटमारे शब्द वापरला, काहींच्या ठिकाणी लुटारू शब्द वापरलेला आहे अर्थ करताना। तर इथं हे जे आहेत ते रागद्वेषी हे लुटारू आहेत आणि ते इंद्रियांच्या आणि विषयांच्या मध्ये असतातच। इंद्रियांच्या विषयाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत। इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातूनच आवड किंवा नावड निर्माण होते। म्हणजे आवड निर्माण होते त्याला राग शब्द वापरलेला आहे आणि ज्यावेळी नावड निर्माण होते त्यावेळी त्याला द्वेष शब्द वापरलेला आहे। एखाद्या गोष्टीचा माणसाला तिटकारा येतो आणि एखाद्या विषयाची आवड उत्पन्न होते आणि ही आवड किंवा तिटकारा इंद्रियांच्या आणि इंद्रियांच्या विषयामध्येच ती असते। त्यामुळे त्याचा विचार इथे केला पाहिजे। आवड म्हणजे आसक्तीतून निर्माण होणारी भावना असते, म्हणजे त्याबद्दल ओढ निर्माण होते, त्यालाच राग शब्द वापरला आहे। राग या संस्कृत शब्दाचा अर्थ आसक्ती असा आहे। आपण जो राग आला आपण म्हणतो त्याला तो अर्थ तिथं नाही घेतलेला। मराठीमध्ये राग येणं हा शब्द तिकडं संस्कृतमध्ये क्रोध या अर्थानं वापरलेला असतो, पण संस्कृतमधला राग हा शब्द मात्र आवड आसक्ती या दृष्टीनं वापरलेला आहे। आणि द्वेष म्हणजे त्याच्याबद्दलची आसक्ती नसणं किंवा द्वेष म्हणजे त्याच्याबद्दल नकोसापणा असणं,
प्रतिकूल भावना असणे, आवड नसणे, नावड असणे, अशा अर्थानं द्वेष हा शब्द वापरलेला आहे. आणि नावड ही द्वेषातून निर्माण होते आणि आवड ही आसक्तीतून निर्माण होते. म्हणजे काहीतरी होतं, दोन्हीही त्रासदायक आहेत असं शास्त्राला सांगायचं आहे. आपल्याला समजा एखादी गोष्ट नको होते म्हणजे त्याच्याबद्दलची आसक्ती नाही म्हणून नव्हे, ती आवडत नाही म्हणून नको असते. ही गोष्ट त्यातली महत्त्वाची आहे. म्हणजे एखाद्याला आसक्ती नसते म्हणून तो तिकडे दुर्लक्ष करतो. पण आपण बऱ्याच वेळा साधक मंडळी काय करतो की मला त्याच्याबद्दलचा तिटकार असतो, ते जवळ नको असतं, ते बाजूला करा आपण म्हणत असतो. अशी एखादी वस्तू, पदार्थ काय असेल ते किंवा व्यक्तीसुद्धा असेल तर ती आपल्याला नकोशी वाटते. तो तिटकार आहे. आणि तिटकारातून सुद्धा, द्वेषातून सुद्धा भावना निर्माण होते आणि आसक्तीतून सुद्धा भावना निर्माण होते. जर दोन्ही ठिकाणी भावना निर्माण होत असतील तर त्या बंधनकारकच आहेत ना. एखादी गोष्ट अप्रिय म्हणून टाकून देणं आणि एखादी गोष्ट प्रिय आहे म्हणून स्वीकारणं, या दोन्ही वेळी काहीतरी हालचाली होत असतात अंतरंगामध्ये आणि ह्या हालचाली कर्माचं बंधन निर्माण करतात. ही गोष्ट त्यातली फार महत्त्वाची आहे. आणि आपण बरेचसे श्लोक आपण कर्मबंधनाबद्दल बोलायला लागलोय. कर्माची बंधनं नेमकी पडतात कशामुळं? नाही तर कर्मबंधनच नाही. समजा एखादी गोष्ट खूप आवडते असं जर नसेल, आहे आपल्याला पाहिजे पण मग घेतो, आवड नाही. आणि एखादी गोष्ट नावडते अशी कुठलीच वस्तू नाही, अशी असते. असं संतांच्या ठिकाणी फक्त असतं, त्यांना आवडतही काही नाही आणि नावडतही काही नाही. असं दोन्ही ठिकाणी त्यांचं बॅलन्स्ड जीवन असतं आणि त्यामुळे त्यांना आवड निवड काय संपलेली असते त्यांची. अशा ठिकाणी त्या कर्मातून विकार कशी निर्माण होतील सांगा? होणारच नाही. त्याचं स्वीकार करताना जी आसक्ती आहे ती आसक्ती नसते आणि त्याचा धिक्कार करताना किंवा अस्वीकार करताना त्याबद्दलचा द्वेषसुद्धा नसतो त्यांच्या मनामध्ये. म्हणजे द्वेषही नाही आणि प्रेमही नाही. मग प्रेम आणि द्वेषात, प्रेम शब्द मात्र फार पवित्र दृष्टीनं वापरलेला आहे, शास्त्रानं जपून वापरला आहे बरं काय. प्रेम शब्द आणि आसक्ती यामध्ये फार फरक नाही, बराचसा फरक आहे. ज्यावेळी आपलं प्रेम असतं त्या प्रेमाला भक्ती म्हणतात आणि आसक्ती जी असते ती प्रापंचिक वस्तू व्यक्ती संदर्भातली असते, ती आसक्ती असते. आसक्ती ही प्रेमामध्ये मोडलं जात नाही. तर आसक्ती आणि प्रेम वेगवेगळे आहेत. प्रेम असतं ना त्यामध्ये माझंपणा, मीपणा नसतो, ते शुद्ध मोकळं असतं. आणि आसक्तीमध्ये मी आणि माझं असतं, त्यामुळे ती गोष्ट वेगळी आणि ही गोष्ट वेगळी आहे. आपण दोन्ही अर्थानं वापरतोय. प्रेम म्हणजेच आसक्ती आपण शब्द वापरतोय, तर तसा अर्थ नाही. शास्त्रानं आणि संतांनी त्याला वेगळं केलेलं आहे. त्यामुळं भगवंताबद्दलच्या प्रेमाला भक्ती म्हणतात आणि प्रपंचाबद्दलच्या प्रेमाला आसक्ती म्हणतात. अशी जराशी व्याख्या आपण केली की लक्षात येतं. आपलं देवावर प्रेम असतं, सद्गुरूंच्यावर प्रेम असतं, ती भक्ती असते. आणि जी प्रपंचावर प्रेम असतं ना ती आसक्ती असते. ही आसक्ती कशी असते तर कलंकित झालेला प्रेम आहे ते. वास्तविक ते कसं आहे, आसक्ती हे कलंकित प्रेम आहे. म्हणजे डबक्यातली गोष्ट आहे, ती साचलेलं असतं. प्रेम वाहतं असतं, आसक्ती डबक्यासारखी असते, सडते आणि त्यामुळेच आपल्याला त्रास होतो. त्याचा अंतःकरणामध्ये त्याचे किडे तयार होतात आणि तेच वळवळायला लागतात आणि आपल्याला त्रास देतात. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. म्हणून आवड आणि नावड ही त्या त्या इंद्रियामध्ये स्थितच असतात. म्हणून साधकांनी अशा आवड निवड या गोष्टींना वश होऊ नये, त्यांच्या आहारी जाऊ नये, याचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. ही भावना कोणती असेल, ही भावना निर्माण होते अनुकूल प्रतिकूलतेची. याचं कारणच विशेष गोष्ट आहे बघा. इंद्रियांची तोंड बाहेर आहेत, आपण परवा सुद्धा त्याच्यावर विचार केलेला होता. जेव्हा उपनिषदांत पण खोलात जाऊन त्याचा विचार केलेला आहे. आणि त्यामुळं बाहेर तोंड असल्यामुळं पराचीयकाने असा शब्द वापरलेला आहे बघा, की त्या ठिकाणी ही तोंड बाहेर असल्यामुळं बाहेरच्या सगळ्या जगातल्या गोष्टी ते ग्रास्प करत असतं आणि आपल्याकडे घेत असतं. आता त्या स्वीकारण्यासाठी कुठंतरी कुंपण असायला पाहिजे. ते कुंपण नाही घातलं ना आपण तर मग मात्र त्या कशा वाटेल तशा आपल्याकडे यायला चालू होतात. म्हणून इथं म्हटलेलं आहे इंद्रियांची तोंड बाहेर आहेत पण पुरुषार्थात संधी आहे. मात्र मानवाला पुरुषार्थ करण्यास संधी आहे. मानव थांबवू शकतो, त्या मानवाकडे तेवढा अधिकार आहे, त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे की मनावर ताबा ठेवण्याची. विवेक त्या ठिकाणी जागृत करता येतो आणि हा विषय आतीमध्ये येऊ नये यासाठी तो प्रयत्नानं तो थांबवू शकतो. इतर पशुपक्ष्यांना, प्राण्यांना मात्र हा अधिकार नाही आहे, कारण त्यांना ते जमतच नाही.
आणि ते येईल ते घेतात, नको असेल ते टाकून देतात. ज्यांना ते आवडत नाही तिकडे ते जात नाहीत, जे आवडते ते त्यांचं खाद्य ते स्वीकारतात. पण त्यांच्या जगण्यामध्ये प्रामाणिकपणा जास्त असतो, तेवढा माणसाच्या जगण्यामध्ये प्रामाणिकपणा नाही. विषय स्वीकारताना प्रामाणिकपणा नाही माणसाच्या जगण्यामध्ये. माणूस आपलंच खाद्य खात नाही, माणूस दुसऱ्या प्राण्याचं सुद्धा खाद्य खातो. तर तसे दुसरे प्राणी दुसऱ्या प्राण्याचं खाद्य खात नाहीत, ते आपलंच खाद्य खातात. किती फरक आहे त्यांच्यामध्ये बघा. त्यामुळं त्यांना जरी सवलत असली तरी ते निसर्गाचे नियम तोडत नाही. प्राणी पशु पक्षी जे असतात निसर्गाचे नियम तोडत नाही. त्यांना कसं आहे, कळत नसून सुद्धा तोडत नाही. आणि माणसाला कळत असून सुद्धा माणूस हे बंधनं तोडून झुगारून टाकतो. खाऊ नको ते खायचं, ऐकू नको ते ऐकायचं, पाहू नको ते पाहायचं. प्राणी तसं काही करत नाहीत. ज्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो ना ते सोडूनच देतात. पोट भरलं की ते उठून जातात, ते झोपतात. आपण पोट भरलं तसं करत नाही. मग आणि काय, मग आणखीन उद्या काय करता येईल, आज ही भाजी झाली उद्या कुठली, ते काही चिंता करत नाही ना. उद्या मला कुठल्या ठिकाणी मला खाद्य मिळणार आहे, मग ते कसं मिळवायचं, काहीही नसतं. उठलं की ते समोर सुरूच करतात, कुठं जमेल तिथं खाद्य त्याची आपली भूक भागवतात. माणसाचं तसं नाही. माणूस पुढचा विचार करतो, माणूस संग्रही आहे, संग्रह करतो, साठवून ठेवतो. एक उदाहरण देतात ना की तांदळाची एक रास अशी मांडलेली आहे रस्त्यावरती, आणि मांडल्यानंतर बाहेरून काही चिमण्या आल्या, काही कावळे आले, कबूतर आले. त्यांनी काय केलं, चोचीनं धान्य घेतलं, कोंबड्यांनी सुद्धा धान्य विचून घेतलं आणि जे ते आपले पोट भरले निघून गेले. मग काही माणसं पण तिथं आली. माणसाने पण आपल्या तोंडात ज्यांना भूक लागली होती त्यांनी तांदूळ खाल्लं, ते खाल्लं ज्या खाल्लं. नंतर काही त्यांच्याकडे पिशव्या होत्या, त्या पिशव्यात भरायला चालू केलं. नंतर आपल्या मुलाबाळांना नातलगांना आणलं, म्हणजे चला भरून घेऊन, गाड्या घेऊन भरून जाऊया आपण. तसं पशुपक्ष्यांनी केलं नाही. दोन्हीतला फरक दाखवण्यासाठी ते उदाहरण आहे. पशुपक्षी अजिबात त्याचा विचार करत नाहीत. उद्याची चिंता पशुपक्ष्यांना नसते, माणसाला असते. माणसाच्या ठिकाणीच इंद्रियाशार्थे असा शब्द जर वापरलेला ना, तो राग द्वेष व्यवस्थितो, त्यांच्यामध्येच तो राग द्वेष असतो, त्यांच्यामध्ये असतो, पण तो स्वाभाविक असतो. पशुपक्ष्यांच्या मध्ये, प्राण्यांच्या मध्ये तो स्वाभाविक असतो. पण इथं माणूस आपल्या अधिकारामध्ये ते वेगळं करून घेतो, त्याला जे पाहिजे आहे तसं बनवून घेतो. तसं पशुपक्षी बनवून वगैरे घेत नाही. वाघाचं काय खाद्य आहे ना, तो वाघ खातो. दुसरं काय, भूक लागली म्हणून तो गवत खायला जात नाही. आणि हरिण सुद्धा भूक लागलं म्हणजे मांस खात नाही. हा दोन्हीतला फरक आहे ना. गाईला कितीही मांस घातलं तर गाय उपाशी मरून जाईल, पण ती खाणार नाही. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि वाघाला जर समजा आपण गवत घातलं तर वाघ सुद्धा उपाशी राहील, पण गवत खाणार नाही. त्यांचं खाद्य ठरलेलं आहे. तसं माणसाचं आहे काय बघा, काहीच नाही. माणसाच्या जीवनामध्ये डिसऑर्डर ज्याला म्हणतात ना, अव्यवस्था, ती अव्यवस्था माणसाच्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणून विनोदानं म्हणतात की सगळ्या देवानी आपली वाहनं जी आहेत ते पशु पक्षी आणि प्राणी आपले वाहनं केलेले आहेत. कुणाचा मोर आहे, कुणाची गाय आहे, कुणाचं कुत्रा आहे, कुणाचा सिंह आहे. पण कुठल्याही देवानं माणसाला वाहन केलं नाही, कारण तो गद्दार आणि विश्वासघातकी आहे. म्हणून रस्त्याला कुठं नेऊन टाकील सांगता येत नाही. जर त्याला दुसरं काहीतरी दिसलं ना, देवालाही टाकील आणि तिकडं पळत जाईल. तसं प्राणी पशुपक्षी करत नाहीत, फार प्रामाणिकपणाने वागतात ते. आणि म्हणून त्यांना आपली वाहनं बनवले देवानं. हे एक उदाहरण म्हणजे एक जोक म्हणून घेतलेलं आहे, पण लक्षात ठेवण्यासारखं उदाहरण आहे. माणसावर देवाचाही विश्वास नाही. आपण म्हणतोय आपल्यात फार माणसं विश्वासू नाहीत हो, असं आपल्यात आपलं पण बोलतो. देव सुद्धा आपल्यावरती विश्वास ठेवत नाहीत. आणि त्यावरून आपल्याला हे लक्षात येतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, इंद्रियाची तोंड जी आहेत ती बाहेर असतात. काय खायचं पाहिजे हे त्यांना कळत नाही. इंद्रियांना काही कळत नाही. त्यांना कुठेही स्पर्श करायला सांगा, ते स्पर्श करायला तयार असतात कधी. पण आतलं जे अंतःकरण आहे, किंवा ज्याला आपण विवेक, बुद्धीचा विवेक म्हणतो, तो विवेक वापरून याला हात लावायचा नसतो असं जर समजा कळलं, तर तिथून ते हात आपल्याला बाजूला घेता येतो. आणि ते इंद्रिय लगेच आपला हात आपलं ऐकतो आणि लगेच पाठीमागे येतो. तो काय आपलं स्वतः त्याला स्वातंत्र्य काही नाही. म्हणून ते स्वातंत्र्य नसल्यामुळं ती कशी वाटेल तशी वागत असतात. त्यांना काही समजत नाही, त्यांना त्यातला विवेक कळत नाही. विवेक असतो तो पुरुषांकडे, म्हणजे आपल्याकडे असतो, तो त्याचा वापरला पाहिजे. माऊली याच्यावरती भाष्य काय काय करतात ते थोडंसं आपण बघूया. काय बोलतात बघा. पहिलीच ओवी म्हणजे 210 नंबरची ओवी आहे. एरवी इंद्रियाची या अर्था सारिका विषय पोखिता संतोष कीर चित्ता आपजेल. काय म्हणतात बघा, तसं पाहिलं तर, एरवी शब्द वापरला. एरवी म्हणजे तसं पाहिलं तर
सर्व इंद्रियांच्या आवडीनुसार, अर्थासारखा शब्द वापरला बघा, आवडीनुसार विषय सुखाचे लालन पालन केले असता, विषय पोखिता, पोखिता म्हणजे विषयाचं सेवन केलं असता अंतःकरणाला तात्कालिका होईना समाधान मिळतं, हे खरं आहे. म्हणजे संतोष कीरचित्ता आपजेल, आपजेल म्हणजे निर्माण होतो, त्या ठिकाणी समाधान वाटतं, संतोष वाटतो. हे इंद्रियांचं एक लक्षण सांगितलेलं आहे की इंद्रियांच्या आवडीनुसार विषय सुखाचे लालन पालन म्हणजे पोषण केल्यानंतर, विषयाचं सेवन केल्यानंतर, पोखिता म्हणजे सेवन करणं, जर विषय सेवन करताना त्या ठिकाणी अंतःकरणाला समाधान मिळतंच मिळतं. म्हणजे एखादी चहा पाहिजे होता आपल्याला, पण चहा जर त्यावेळी जर मिळाला तर अंतःकरणाला त्यावेळी समाधान मिळतच असतं. जरी काही जरी आपण म्हटलो एरवी, तसं पाहिलं तर ह्या विषयातून सुद्धा सुख मिळत असतं. फक्त संतशास्त्र सांगतात की ते खरं सुख नाही, ते खरं सुख नसल्यामुळं त्या सुखामध्ये आपण लिप्त होऊ नये हे सांगणं आहे. आणि त्यामुळे इथं वर्णन करताना 210 नंबरच्या ओळीमध्ये माऊली वर्णन करतात, इंद्रियांच्या प्रत्येक, म्हणजे कानाचा विषय कानाला सुख देऊन जातो, डोळ्याचा विषय डोळ्याला सुख देऊन जातो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या संदर्भात घडत असतात आणि त्या बरोबर चालू असतात बरं काय, त्यांच्या त्यांच्या विषयात ती व्यवस्थित असतात. आणि म्हणून माऊली म्हणतात इंद्रियांच्या अर्थासारखा विषय पोखिता, इंद्रियाप्रमाणे त्यांच्या विषयाचा विषय त्यांना मिळाला की समाधान मिळत असतं. परी त्याला जोडून आता उभी आहे बघा, पण तो संवत्सराचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्तू जव नगराचा प्रांतू सांडी जेना. अतिशय सुंदर दृष्टांत दिलाय माऊलीने बघा. संवत्सराचा सांगितलेला आहे. संभावित चोर जो असतो, संभावित म्हणजे त्याला चोरी म्हणता येत नाही, चोर म्हणता येत नाही म्हणजे तो सज्जनाचा ड्रेस घालून असतो, हे महत्वाचं त्यातलं आहे. त्याच्यावरती आवरण असतं आणि आवरणामुळं त्याच्या आत दडलेला चोराची वृत्ती दिसूनच येत नाही, त्याला संवत्सर शब्द वापरलेला आहे माऊलीने. जरासा खोचक वेगळा शब्द आहे संवत्सर. संवत्सर म्हणजे काय, सज्जन चोर, सज्जन चोर, चोर पण आहे पण दिसतो मात्र सज्जनासारखा. म्हणजे कुणीतरी सहज विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून घात करून घ्यावा, असं त्यातलं वर्णन केलेलं आहे. म्हणून विषयाचा संघ हा सज्जन चोराचा संघ आहे, हे सांगायचं आहे माऊलीला. आणि म्हणून म्हणलेलं आहे परी तो संवत्सराचा सांगातू, सांगातू म्हणजे सहवास, सांगातू शब्दाचा अर्थ आहे सहवास. पण विषयाचा सहवास, विषय सुखाचा सहवास हा संभावित चोराच्या संगतीप्रमाणे आहे. जोपर्यंत नगराची म्हणलेलं आहे बघा, नावेक स्वस्तू जव नगराचा प्रांतू सांडीजेना, शहराची सीमा ओलांडली नाही तोपर्यंत क्षणभर सुखावह असतो. एकदा का जंगलातली पायवाट सुरू झाली की तो लुबाडतो, मग त्याला सोडत नाही, मग त्या वाटसरूला त्याच्याबरोबर गप्पा मारतो, गोड गोड बोलतो त्याच्याबरोबर. तो वाटसरू जो त्याच्या सोबती असतो, चोराच्या सोबतीला, तो सुद्धा म्हणतो हा सज्जन माणूस दिसतो, गोड बोलतो, हा माझ्या मित्रासारखा आहे, कारण त्याच्यावरती आवरण असतं. जरा शास्त्राच्या भाषेत बोललं तर हे लवकर का लक्षात येत नाही, तर त्याचं कारण माया आपलं खरं स्वरूप कधीच प्रकट करत नाही. खरं स्वरूप केव्हा प्रकट होतं माहिती आहे, मायेला ज्यांनी ओळखलं त्यांच्या पुढे ती थांबतच नाही आणि त्यावेळी कळते ही माया आहे, मायेची ओळख होते. पण जर माया ओळखत नाही, त्याचं कारण आहे ती सुंदर सुंदर असा वेश धारण करून आलेली असते आणि त्यामुळे ती कळत नाही. म्हणून इथं माऊली संवत्सराचा कारण देतात किंवा संवत्सराचा दृष्टांत देतात. हा जो सज्जन चोर आहे तो नगर, हे नगर आहे आणि त्या नगरामध्ये आहे. आता हे नगर कसं असतं तर माऊली म्हणतात ते धर्म नीती म्हणजे सदाचार यांचा तो प्रांत आहे आणि तो प्रांत म्हणजे त्या नगर आहे. त्या नगरातून जातो म्हणजे धर्म नीतीच्या प्रांतातून जेव्हा तो जात असतो, प्रवास दोघंजण करत असतात. एक साधा माणूस वाटसरू प्रवासी आहे आणि दुसरा आहे तो चोर आहे. दोघंही एकदम प्रवास करतात आणि प्रवास करताना पुढे जातात आणि पुढे जात असताना तो चोर नगराचा प्रांत सोडला की मग त्याला एकटं गाठतो आणि एकटं गाठून त्याची लुटमार करतो. विषयांच्या बद्दल हे चोर हा शब्द कुणाला वापरला, विषयांसाठी वापरलेला आहे. ज्यावेळी ही संगतीने एकदम जात असतात त्यावेळी इंद्रियांचं पण ते विषय काय चालू देत नाहीत, इंद्रियांना ते त्या पाहिजे तसं पुरवतात. मग मन त्यामध्ये त्यांना सहकार्य होत असतं आणि मनाच्या इंद्रियांच्या आणि विषयांच्या संगतीनं ते
अंतःकरण त्याला वश होतं आणि नको असलेला विषय सेवन केला जातो. म्हणजे त्या विषयाच्या द्वारे समचोर म्हणजे विषय, त्या समचोराच्या द्वारे जीवाची लुटमार होते. म्हणजे काय, जीवाचं पतन होतं, अधपात होतं. आता कुठपर्यंत तो काय बोलत नाही, जोपर्यंत तो जीव धर्म नीती नावाच्या नगरातून प्रवास करतो तोपर्यंत तो शांत असतो. कोण, तो चोर, विषय नावाचा चोर गप्प असतो आणि सज्जनपणानं वागत असतो. कधी, जोपर्यंत तो जीव धर्मनीतीचं पालन आपल्या आयुष्यामध्ये करत असतो तोपर्यंत त्याचं कोणीही बिघडू शकत नाही, असं शास्त्राला सांगायचं आहे. म्हणून आपण धर्मनीतीचे जे नियम आहेत ते पालन करत जर गेलो, स्वधर्माचं आचरण, वर्णविहित कर्माचं आचरण जर आपण करत गेलो तर निश्चितपणे आपल्याला ह्या विषयांना बाजूला ठेवता येतं. या चोराचा पासून आपलं संरक्षण करता येतं जर आपल्याकडे धर्मनीती असेल. म्हणून धर्मनीती नावाचं नगराचा प्रांत म्हटलंय ना, तो नगर कोणतं, तर धर्माचं, नीतीचं, शास्त्रबंधनाचं हे सगळं नगराचं आहे. त्या नगरामध्ये सज्जन लोक राहत असतात. अधूनमधून ते चांगली लोक, शस्त्रधारी लोक असतात की जे चोरापासून संरक्षण करतात. या नगरामध्ये संत लोक राहतात, या लोकांमध्ये सज्जन लोक राहत असतात. त्यामुळं तो चोर त्यांना घाबरून असतो. पण ज्यावेळी नगराचा प्रांत सुटतो त्यावेळी मात्र सगळी बंधनं झुगारून ते विषय घालतात आणि जीवाला जखडून ठेवतात, विषयावर बांधून ठेवतात, असा अर्थ त्यामध्ये आहे. खूप खोल अर्थ आहे मात्र. मग नगरात एक प्रकारची व्यवस्था असते तोपर्यंत तो काय बोलत नाही. पण धर्म नीतीची मर्यादा जेव्हा ओलांडली जाते, जेव्हा विवेक संपतो, त्यावेळी त्या जीवाला तो कंगाल बनवतो, भिकारी बनवतो, म्हणजे लुटून घेतो. सगळं लुटून घेणं म्हणजे काय, आपलं जे स्वत्व जे आहे ते स्वत्व आपण हरून बसतो. स्वधर्माचं पालन आपण टाकून दिलं की आपल्या आयुष्याच्या पतनाला सुरुवात झाली म्हणून समजायचं. सर्व बाजूने संकट याला चालू होतात. माणूस काय धर्मानं नीतीनं वागेनासच होतो. घरात देवपूजा नाही, कधी देवाला नैवेद्य नाही, कधी आरती करायची नाही, कधी धूप दीप जाळायचं नाही, घरामध्ये कुठली स्तोत्र वाचायची नाहीत, चांगलं बोलायचं नाही, कुठंतरी एखादी व्यक्ती जर काय मागायला आली तर काहीतरी दान करायचं नाही, कुठं कुणाला काहीतरी द्यायची असेल वेळ आली तर त्या ठिकाणी माघार घ्यायची, कंजूसपणा करायचा. हे सगळं धर्माच्या विरुद्ध वागणं. आणि जर धर्माच्या विरुद्ध असं जर वागायला लागला तर त्याच्यावरल्या सगळी बंधनं जी असतात धर्मनीतीची ती सैल होतात, सुटतात. आणि धर्मनीती नावाचे जे कोण गार्ड आहेत ना, ते गार्ड जर बाजूला गेले तर हे चोर आहेत ना लगेच हल्ला करतात. आणि हे म्हणून स्वधर्माचं आचरण नित्य नेमानं आपण केलं पाहिजे. रोजच्या आपल्या नित्यच्या जीवनामध्ये वर्णविहित कर्म केली पाहिजे, शास्त्रविहित कर्म केली पाहिजे. त्यासाठी शास्त्र वाचलं पाहिजे. रोज एखादा ग्रंथ आपल्या घरामध्ये असावा. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, दासबोधासारखा ग्रंथ, तुकोबांची गाथा, या ठिकाणी भूतकेताला नाही भूतवादा असं माऊलीचा हरिपाठामध्ये म्हणतात. ज्यावेळी रामनाम ज्या घरामध्ये चालू असतं त्या ठिकाणी कशी अवदसा शिरेल सांगा बघू. सतत लक्ष्मीचा, सरस्वतीचा वास त्या घरामध्ये राहणार आहे. जिथं रामरक्षा म्हटली जाते त्या घरातल्या लोकांची आरोग्य चांगलं राहायला आपोआपच मदत होते. आणि ही रामरक्षा करणं, विष्णू सहस्त्रनाम म्हणणं म्हणजे जन्म मरणात विमुच्यते यश स्मरण मात्रेन आहेच की पहिला श्लोक. विष्णू सहस्त्रनामाचा पहिला श्लोक आपण नमनाचा घेतो. त्यामुळे यश स्मरण मात्रेन जन्म संसार विमुच्यते अशी सुरुवातच आहे त्याची. विमुच्यते म्हणजे मोकळं होतं. जन्म मरणाच्या संसारातून मोकळं करण्याचं काम विष्णूचं स्मरण करतं. मग आपण विष्णूचं स्मरण केलं नाही की हे चोर घुसले म्हणून समजायचं. आपण सगळ्या नीतीच्या वाटा सगळ्या बंद करून टाकल्या तर हे वाटमारे कधी येतील आणि आपल्यावरती हल्ला करतील सांगता येत नाही. म्हणून सावधानपणानं नीती नियमाचं पालन करावं, धर्म पाळावा, शास्त्राला विचारावं माझं वागणं बरोबर आहे काय. म्हणून शास्त्र ग्रंथ घरामध्ये वाचणं असला पाहिजे. एक तरी ग्रंथ सतत आपल्या घरामध्ये वाचनात असला पाहिजे. तो नित्य नियमानं वाचला पाहिजे. फक्त उपवास आहे सोमवारचा गुरुवारचा म्हणजे त्याच दिवशी तेवढं वाचतो असं नसावं. रोज ग्रंथाचा कुठला आपल्याला आवडताला ग्रंथ असेल तो सतत पारायणात किंवा चिंतनात ठेवावा. इतरांच्या पुढे सुद्धा मोठ्यानं वाचावा. चालतं. भजन म्हणावं घरामध्ये, म्हणजे घरामध्ये एखादी वाईट गोष्टीचा कोप होत नाही. जर घरामध्ये काहीतरी वाईट गोष्टी चालू झाल्या की स्वधर्माचं आचरण बंद पडून जातं. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार शास्त्रानं करून ठेवलेला आहे. म्हणून म्हणतात विषयाच्या प्रभावापासून जर आपल्याला बाजूला व्हायचं असेल
कारण त्यामध्ये रागद्वेष भरलेले आहेत, आसक्ती आहे त्यामध्ये, त्यामध्ये तिटकारा म्हणजे द्वेष आहे. म्हणून जर त्यापासून जर आपल्याला बाजूला जायचं असेल तर आपल्याला धर्मनीतीचाच विचार करावा लागेल. माऊलींचा दृष्टांत अत्यंत सुंदर आहे. हा का तो परितो समत्सोराचा सांगा तुम्ही आपण जरी म्हटलो वरती म्हणतात ना ते की इंद्रियांच्या विषयामध्ये त्यांचं काहीतरी रागद्वेष स्थित असतात, अशी पहिली ओवी सांगते. कारण पोषण होतं त्याद्वारे. परंतु माऊली म्हणतात परी तो समत्सोराचा सांगातो. विषयाचा संग म्हणजे समत्सोराचा सांगातो आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. एक साधू महात्मे आहेत, त्याने कुठेतरी प्रवचन कीर्तन केलं. आपले अनुयायी बरोबर घेऊन ते पायी चालत रस्त्याने निघालेले आहेत आणि जाताना जंगलाचा रस्ता लागला. आता प्रवचनामध्ये चालत असताना एक भुंगा आला, मोठाच्या मोठा भुंगा आला आणि गुई 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 करत आला आणि त्यांच्या नाकाला चावला. कुणाच्या? त्या महाराजांच्या नाकाला, ज्यांनी प्रवचन करून आले होते त्यांच्या नाकाला चावला. चावल्याबरोबर ते विवळायला लागले, त्यांना तो वेदना झाल्या म्हणून विवळायला लागले असा विचार. आणि पुढे गेलेत, तसंच पुढे गेलेत आणि जंगलाचा रस्ता लागला. त्यांची ध्यानाची वेळ झाली होती म्हणून ते तिथंच मांडी घातली आणि तिथंच बसले जंगलामध्ये आणि ध्यानालाच बसले. त्यांच्या अनुयायी 2-3 जण होते, ते बाजूला थांबले. त्यावेळी सिंहाची डरकाळी तिथून ऐकू आली जंगलातून. अशी डरकाळी ऐकू आल्याबरोबर हे 2-3 जे अनुयायी होते गुरुंना तिथंच ध्यानावस्थेमध्ये सोडले आणि आपण झाडावर चढून बसले. म्हणजे आता काय करायचं म्हणून. आता ह्यांना तरी उठवाय म्हणतात तरी हे उठायला तयार नाहीत, त्यांना गाढ असं ध्यान लागलेलं. मग आपला तरी जीव वाचवा म्हणून ते झाडावर चढून बसले. सिंह आला, असं शांत बसलेला कुठला पशु पक्षी प्राणी काय करत नाही, गप्प बसला. त्यानं हुंगलं, जरा वास घेतला आणि निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर काय झालं, हळूच निघून गेल्यानंतर ह्यांची ध्यानाची पण वेळ झाली. ते सगळे झाडावरून खाली उतरले आणि म्हणले आश्चर्य, मगाशी एक साधा एक भुंगा आला आणि त्या भुंग्याच्या नादामध्ये काय झालं तर हे माणूस विवळत होते, पण जवळून सिंह गेला तरी यांच्यावरती महाराजांच्यावरती काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी जाता जाता विचारलं, एवढा साध्याच्या भुंग्यामुळे तुम्ही विवळता आणि एवढा सिंह आला तर तुम्हाला काहीच वाटलं नाही. तर त्यांनी वर्णन केलं, ज्यावेळी मी सिंह आला होता त्यावेळी सिंहाच्या वेळी मी भगवंताच्या अनुसंधानामध्ये होतो, भगवंताच्या संगतीमध्ये होतो. आणि जेव्हा भुंगा चावला तेव्हा तुझ्या संगतीमध्ये होतो, त्यामुळे मला त्याचा त्रास झाला. विषयाचा संग असा असतो. विषयाच्या संघामध्ये आपल्याला शांती समाधान कधी मिळत नाही, त्रासच भोगावा लागतो. म्हणून इथं समत्सोराचा सांगातो हा शब्द वापरलेला आहे. हा संवत्सर आहे, दिसायला दिसतो सज्जन पण लुबाडतो आपल्याला. अशी काही मित्रमंडळी सुद्धा आपल्यावर असतात, आपल्याबरोबर गोड बोलतात पण आपला विश्वासघात करू शकतात. हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून शास्त्र का वाचायचं, श्रवण का करायचं, तर ह्यांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून. वाईट काय कळायसाठी सुद्धा शास्त्र वाचायला लागतं, चांगलं कळायसाठी शास्त्र वाचायला लागते, बरोबर आहे. पण टाकायचं काय हे कळायसाठी सुद्धा शास्त्रच वाचायला लागते ना. त्याच्यावर कसं कळेल टाकायचं काय असतं, घ्यायचं काय हे कळतं, टाकायचं काय कळतं, हे शास्त्र मार्गदर्शन करत असतं. आणि म्हणून माऊलींनी ओवी फार सुंदर टाकलेली आहे. परी तो समत्सोराचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्तू. नावेक स्वस्तू शब्द वापरलेला आहे आणि नावेक शब्दाचा अर्थ आहे, नावेक म्हणजे अगदी क्षणभर. स्वस्थ किती वेळ बसलेला असतो, क्षणभर स्वस्थ असतो. जोपर्यंत नगराचा प्रांत म्हणलेला आहे पुढे, जव नगराचा प्रांतू सांडीजेना, जोपर्यंत नगराची सीमा ओलांडत नाही तोपर्यंत तो क्षणभर शांत बसलेला आहे. नावेक म्हणजे क्षणभर, स्वस्थ म्हणजे शांत बसलेला असतो. आणि हा पुढे गेला की लुटायला चालू करतो. 212 नंबरची ओवी बघा. बापा, बापा म्हणजे अर्जुनाला शब्द वापरतात बघा, बाबा रे बापा, विषयाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता, परितो परिणामू विचारिता प्राणुहरी. जर त्याचा विचार जर केला, जर आता खाताना गोड लागणाऱ्या शब्द वापरलेला आहे. समजा विष काहीतरी गोड विष आहे पण विषच आहे ना ते, खाताना गोड लागेल पण परिणामानंतर काय होईल, काही वेळा त्याचं वर्णन केलेलं आहे बघा. माऊलींनीच ती ओवी टाकलेली आहे. शब्द आहेत कुठेतरी, बचनागादी विषार. बचनाग म्हणून काही एक कंद आहे तो बचनाग. तो बचनागाचा विषारी असं कंदाप्रमाणे एक फळ असतं, जे आपल्याला आता कुठे काय माहिती नाही ते, पण ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. ते दिसायला आणि खायला सुद्धा म्हणे गोड असतं, पण अंती मात्र ते खूप विषारी असल्यामुळं प्राणच घालवतं, म्हणजे त्या माणसाला संपवतं. तर इथं वर्णन करताना म्हणतात बघा, विषयाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता,
जर तुझ्या चित्ताला त्याची आवड निर्माण होते, पण परिणामाचा विचार केला तर त्या विषारी कंदाप्रमाणे विषय सुख ही शेवटी जीव घेणारेच असते. म्हणून विषय सुखाची आसक्ती अंतःकरणात निर्माण होऊ देऊ नकोस, असं वर्णन केलेलं आहे. विषय सुखाची म्हणजे वर वर जर झाकण घातलेलं चांगलं आहे, पण आतमध्ये तसं आहे ना. किती त्याचं वेष्टन जरी चांगलं असलं, आता चांगले वेष्टित असलेले पदार्थ सुद्धा किती घातक आहेत बघा, बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचं वेष्टन किती चांगलं असतं, त्याची चव सुद्धा चांगली असते, त्याचा सुगंध चांगला येत असतो, बेकरीतले काही पदार्थ असतात ते, पण जर आपण ते सेवन केले तर आपल्या आरोग्याला घातक असतात. त्यामध्ये काहीतरी रासायनिक पदार्थ वापरलेले असतात जे दिसत नाहीत, ते आत असतात. विषयांचं सुद्धा तसंच आहे. विषय सेवन करताना किती विषय, केवढा विषय आपण सेवन करतो हे पाहिलं पाहिजे, कारण त्यामध्ये आतमध्ये घातक विषारी द्रव्यच आहे. विषयामध्ये विषय विषयाचा परिपावड म्हणलेला आहे. विषयासारखाच विषय असतो, कारण एक विषय एका वेळीच एखाद्या प्राण्याला घात करतो एका क्षणी, पण विष एका वेळी मारतं, विषय सारखं मारत असतात असं शास्त्र सांगत असतं. म्हणून त्यानुसार विषय सुखाची जी इच्छा असते, तो विष घेतल्याचा परिणाम जो होतो तो त्यानंतरच सुरू होतो. त्यामुळे विषय हे विषाप्रमाणे आहेत, त्याचा विचार केला पाहिजे. वर मात्र त्याचं कंद जो सांगितलाय शब्द ना, विषयाची मधुरता म्हटलेला, मधुर असतात ते. बरीचशी माणसं गोड बोलणारी चांगली होय, सभ्य पण बोलत असतात, आणि आपल्याला वाटतं ही छान आहेत मैत्री करण्यासारखी, पण आपल्याला कुठेतरी नेऊन ते किंवा लुबाडू शकतात, विश्वासघात करू शकतात. तसं विषाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता शब्द वापरलेला आहे बघा. जने शब्दाचा एक अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे की खाताना गोड लागणाऱ्या बचनागादी विषारी कंदाप्रमाणे विषय सुखाची पण आवड अंतःकरणात चटकन निर्माण होते, पण परिणामाचा विचार केला असता त्या विषारी कंदाप्रमाणेच विषय सुखी शेवटी जीव घेणारेच असते. निर्माण होऊ ते तू आसक्ती निर्माण होऊ देऊ नकोस. झने आवडी उपजे चित्ता, उपजे म्हणजे निर्माण होणे, त्याची आवड तुझ्या चित्तामध्ये निर्माण होऊ देऊ नकोस. आणि आवड निर्माण होणं म्हणजे विषय पुन्हा पुन्हा सेवन करायची इच्छा राहणं, हा मुद्दा त्यातला आहे. त्यामुळं पुन्हा पुन्हा आपण सेवन करतो ते बरोबर आहे का हे बघायला पाहिजे आणि तपासून त्याचं सेवन केलं पाहिजे. मग डोळ्याचा विषय असू दे, कानाचा विषय असू दे, जिभेचा असू दे, स्पर्शाचा असू दे किंवा नाकाचा असू दे, ह्या पाचही विषयामध्ये कुठला विषय केवढा सेवन करायला, याला कुठेतरी मर्यादा ठेवली पाहिजे, सावधानता असली पाहिजे. विषय जड आहेत, एक शास्त्र काही सांगते बघा, तसा विचार केला तर इंद्रिय पण जड आहे आणि विषय पण जड आहे. जड शब्दाचा अर्थ त्यांना राग द्वेष कसा होतो, मग हा मुद्दा आहे. इथं जरी विषयात तिथं श्लोकामध्ये काय सांगितले, इंद्रियस्य शब्द वापरलेला आहे बघा. इंद्रियस्य अर्थे राग द्वेषो व्यवस्थितो, त्यामध्ये स्थित असतात म्हणून सांगितलेलं आहे. इंद्रिय आणि त्यांच्या विषयामध्ये राग द्वेष स्थित असतात, म्हणजे इंद्रियांना आणि विषयांना राग द्वेष होतात का, हा मुद्दा आहे त्यातला. तर कसे होतील, तर विषय सांगितलेला आहे की विषय जड आहेत, इंद्रिय जड आहेत, त्या ठिकाणी राग द्वेष नाहीतच, परंतु इंद्रियांना ते अनुकूल वाटतात. दोन प्रकारची अनुकूलता सांगितलेली आहे. एक म्हणजे इंद्रियांना आवडणारे पदार्थ ते म्हणजे प्रिय, आणि इंद्रियांना न आवडणारे पदार्थ ती अप्रिय. एक मध्ये अनुकूलता आहे, दुसऱ्यामध्ये प्रतिकूलता आहे. पण इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून प्रतिक्रिया निर्माण होतात, आणि ती प्रतिक्रिया अनुकूल किंवा प्रतिकूल असू शकते. त्यामुळे इंद्रिय आणि विषयांना ते जड असल्यामुळे अनुकूल आणि प्रतिकूल कळत नाही. मग कळते कुणाला, अंतःकरणाला कळतंय. हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. इथं सांगितलंय श्लोकामध्ये मात्र की इंद्रिय आणि त्यांच्या विषयांचे सगळे विषय, इंद्रियांचे विषय इंद्रियामध्ये राग द्वेष उत्पन्न करतात का, नाही करू शकत. दिसताना मात्र तसं दिसतंय, डोळ्याला पाहावंसं वाटतंय, अरे पण पाहावंसं वाटतंय हे आली कुठनं क्रिया, तर आतून आली अंतःकरणातून. म्हणून डोळ्याला सूचना मिळाली, तू आता पाहून घे, ते मोबाईलवरले सगळे यूट्यूबची चॅनल पाहून घे, तुझा वेळ कितीही जाऊ दे. ते काय विचार करत नाही त्याचा, त्यांना कुठला विचार असतो, असा विचार त्यामध्ये आहे. त्यामुळे डोळ्याला सूचना करणारा कोणतरी आतमध्ये अंतःकरणाचा एक भाग आहे, आणि तो डोळ्याला सूचना करतो, म्हणून डोळा तसा वागतो. आणि डोळ्याचा विषय टीव्ही आहे समजा, पण तो टीव्ही सुद्धा विषय जडच आहे ना. तो काय पाहण्याचा कुठलाही विषय असू दे जडच आहे, आणि पाहणारा डोळा जो इंद्रिय आहे तोही जड आहे.
इंद्रिय जड, विषय जड. मग अनुकूल आणि प्रतिकूल भावना होतात कुणाला? अंतःकरणाला. विषयांना आणि इंद्रियांना होत नाहीत. इंद्रियांच्या आणि विषयाच्या ठिकाणी रागद्वेष नसतो. रागद्वेष असतो तो मनाला होतो, अंतःकरणाला होतो, चित्ताला होतो, असं वर्णन केलं आहे. कारण इंद्रियांच्या पाठीमागं मन असतं आणि मन ठरवतं हे प्रिय आहे, हे अप्रिय आहे. आता कुणी ठरवलं? मनानं. इंद्रियांच्या दृष्टीनं ते काहीच प्रिय नसतं, काहीच अप्रिय नसतं. जीभ म्हणते का आपल्याला? सांगा बघू की हे विष आहे, घेऊ नको. नाही म्हणत. ती काय घालल ते खाते, काही विचार करत नाही. तसे डोळ्यांना काही दाखवा ते गप्प पाहत असतात बघा. काही तक्रार करत नाहीत किंवा आपल्याला सूचना करत नाहीत, सावध करत नाहीत. अरे पाहू नको, किती वेळ झालं टीव्ही पाहतोस, असं ते म्हणत नाहीत. तर ह्याचा अर्थ आतून त्यांना मनाची प्रेरणा मिळते. आणि ज्यावेळी इंद्रिय, विषय आणि मन यांची गट्टी जमते ना, तेव्हा जीवाला पतनाकडेच घेऊन जातात ते. हे बुद्धीला विचारतच नाही. पण बुद्धी जर मनामध्ये आले ना, तर बुद्धी फार चांगलं काम करते. ती सुचवते, अरे तू धोक्यात आहेस, पडशील बघ, पुढे खड्डा आहे, सारखं सांगत असते जीव. मनानं जर ते मानलं नाही ना, मनाची आणि बुद्धीची जर एकनिष्ठता जर नसेल, एकरूपता नसेल, आणि मन बुद्धीशी एकरूप होण्याऐवजी जर इंद्रियांशी आणि विषयाशी जर एकरूप झालं ना, तर घात आहे. आणि जर तेच मन जर बुद्धीशी एकरूप झालं, तर बुद्धी आणि मन बरोबर निर्णय घेतात आणि इंद्रियांनी विषयाला विचारतच नाही. तुम्ही कोण सांगणार आहे? काय खायचं, काय पाहायचं ते आम्ही ठरवतो इकडे दोघं जण. कोण कोण? मन आणि बुद्धी. डोळ्यांना ती किंमत देत नाहीत, हाताला किंमत नाही, स्पर्शाला किंमत नाही, कानाला किंमत नाही, जिभेला किंमत नाही. ते सांगतात हे औषध उपयोगी आहे, तू खाच. बुद्धीला माहीत असते ते बरोबर आहे म्हणते, हे औषध उपयोगी आहे, तुझ्या शरीराला पाहिजे, ते खाऊन टाक, खाल्लंच पाहिजेस तू. आणि एखादी गोष्ट ती बुद्धीला वाटली की ही फार त्रासदायक आहे शरीराला, तर खाऊ नको अशी सूचना असते. आणि मन समजा जर त्याचं ऐकलं तर मन बरोबर तिकडे जातच नाही आणि काहीच करत नाही, गप्प बसतं. मग इंद्रिय जडच आहेत, काय करणार आहेत सांगा बघू? काहीच करत नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी कुठलीही अनुकूल आणि प्रतिकूल भावनाच निर्माण होत नाही. आणि त्यामुळे तो होतो काय? सरळ सज्जन मुक्तच झाला ना. आसक्ती जर संपली, राग द्वेष संपले, तर राहिलं शिल्लक काही सांगा ना, काहीच राहत नाही. आपल्याला अनुकूल पण प्रतिकूलता काही राहिली नाही, तर आपल्यातलं बरेचशा. म्हणून मनामध्ये राग द्वेष असतात आणि हे काय आत्ताची नसतात बरं काय, पूर्वजन्मापासून असतात. ही आसक्ती जी असते किंवा एखाद्या गोष्टीचा तिटकारा म्हणजे आवड किंवा नावड असते ना, पूर्वजन्मीची असते. लहान बाळ उपजलेला सुद्धा मधाचं जर जसं बोट लगेच चाटतं, पण त्याला जरा कडुलिंबाचं जरा द्या, लगेच तोंड वाकडं करतं. आता त्याला काय कळलं? हा लिंब आहे, कडू असतो, तो खायचा नसतो, असं काही नाही त्याला समजत. हे खायचं नसतं असं काही नाही, तर त्याला तरी सुद्धा ते वाकडं तोंड करतंय. याचा अर्थ मागच्या जन्मात टेस्ट घेतलेली आहे त्यानं, आणि म्हणून ते तसं वागतं बरं काय. म्हणून लहान मुलाला सुद्धा प्रतिकूल आणि अनुकूल भावना कळायला लागतात. ते घाबरतं, हे सगळ्या गोष्टी आहेत बघा. म्हणजे अंधारामध्ये ते घाबरतं. परमपूज्य काका ते उदाहरण देतात बघा. ते कधी रडतं, लहान मूल रडतं कधी? जेव्हा अंधार होतो, कोण तिथं जवळ नसतं, किंवा त्यानं कपडे ओले केले, तर त्यावेळी म्हणजे ज्यावेळी प्रतिकूलता त्याला जाणवायला लागते, त्यावेळी ते ओरडायला चालू करतं. त्याला भिजल्याचं काय कळलं सांगा बघू? भिजल्यामुळे त्याला काय कळायला लागलं की अशी थंडी वाजायला? काही माहीत नसतं त्याला. कारण मोठेपणी त्या भावना येत असतात. लहानपणी जर येत असतील तर त्या पूर्वजन्मापासून आहेत. आणि म्हणून शास्त्र तसं सांगतं की सगळे संस्कार पूर्वजन्मीचे आहेत. आपण मृत्यूला सुद्धा घाबरतो, याचं कारण सुद्धा आपण अनेक वेळा मेलोय आणि मरताना जो त्रास होतोय, त्या त्रासाची आतमध्ये कुठेतरी संस्कार आहे. त्या संस्कारामुळे आता वाटते मरू नये, भीती वाटते मरणाची. त्याचं कारण आहे की कारण पूर्वजन्माप्रमाणे असतं. एखादं जन्मलेलं म्हशीचं रेडकू असतं ना, किंवा वासुरू आहे बघा, ते जन्मलेलं आहे, 2-3 महिने झालेलं आहे, त्याला कोणी पोहाय शिकवलेलं असतं, पाण्यात सोडा पोहतोय बघा, बरोबर पोहतं. कशामुळे पोहतंय? पूर्वी जन्मात ते पोहलेलं आहे म्हणून. दुसरं कारण काय सांगायचं सांगा बघू? कुठलं कारण त्याला द्यायचं? त्याला पोहायला कोणी शिकवलेलं असतं? लहान बाळाला दूध कसं पिता येते सांगा बघू? कोणी शिकवलंय? पूर्वजन्मात अनेक वेळा त्या भूमिकेतून तो गेलेला आहे, म्हणून त्याला सगळं माहिती येते, म्हणून तो करतो. याचा अर्थ पूर्वजन्मीचे संस्कार मनावर असतात आणि मनावरून त्यातून मन काय करतं? हा आवडीचा विषय, हा नावडीचा विषय, असं त्याचं ते ठरवतं. दुसरी एक गोष्ट आणखीन एक चिंतनाची बघा. जर विषयामध्ये रागद्वेष असते, इंद्रियामध्ये आणि विषयामध्ये, तर काय झालं असतं बघा. एखादा विषय एखाद्याला प्रिय आहे, तोच विषय दुसऱ्याला प्रिय झाला असता.
एखादा विषय मला अप्रिय आहे तर तो दुसऱ्यालाही अप्रिय होणार ना, कारण त्याच्यात तेच सगळं संमिश्र मिश्रण केलेलं आहे. रागद्वेष त्याच्यात पण आहे, त्यालाही ती भावना व्हायला पाहिजे. नाही होत. काही ना एखादी गोष्ट आवडते, काही जण म्हणतात हे मला आवडत नाही, टाकून देतो. याचा अर्थ बघा, तर अनुकूल आणि प्रतिकूल, प्रिय आणि अप्रिय याच भावना त्याला लागू पडतात. आणि म्हणूनच एखाद्या विषयाचा तिटकारा येतो आणि एखादा विषय एखाद्याला आवडतो. बरं, सर्व काळ पण आवडत नाहीत, कधी कधी आवडतात. आणखीन एक उदाहरण बघा, दुसरं चिंतन की सर्व काळ म्हणजे काय, म्हणजे मला थंडीच्या दिवसामध्ये फॅन नको वाटतो. फॅन एक विषय आहे ना, मग सर्वात सारखा पाहिजे का नको, तर नाही का, आता बंद करा फॅन, का मला थंडी वाजली, अरे सारखा पाहिजे ना, विषय म्हणजे सारखा मिळायला पाहिजे. नाही, तर सर्व काळ एकच विषय चालत नाही, हा एक मुद्दा त्यामधला आहे. आणि दुसरी गोष्ट अगोदर आपण पाहिलेली जो आहे की एकच विषय सगळ्यांना प्रिय किंवा अप्रिय नसतो. म्हणजे प्रत्येकाच्या संस्काराप्रमाणे, त्या मनाप्रमाणे, जडणघडणीप्रमाणे प्रिय आणि अप्रिय तो ठरवत असतो. एखाद्याच्या घरामध्ये सगळे मुलं जन्माला आलेले असतात, एखादी मुलगी व्हावी अशी इच्छा असते. आता मुलगी झाली, बरं झालं. काहींच्या घरामध्ये मुलीच असतात आणि मुलगा झाला तर त्यांना बरं वाटतं, त्यांना मुलगा झालेल्याचं बरं वाटलं, याला मुलगी झालेल्याचं बरं वाटलं. विषय एकच आहे ना, सगळ्यांना मुली झालेल्याचं बरं वाटायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही. हा मुद्दा त्यातला आहे. आणि सर्व काळ एक विषय सगळ्यांना प्रिय होत नाही. कुठल्या गोष्टीत वेगवेगळं असतं, इथं वेगळं तर परिस्थितीप्रमाणे तो ठरवत असतो. त्यामुळे विषय सुद्धा वेगवेगळे विषयांची अनुकूल प्रतिकूलता ठरत असते, असा मुद्दा त्यामध्ये मांडलेला आहे. म्हणून 213 नंबरची उभी आहे, पण आपल्या वेळ संपलेला आहे, आपण घेऊ शकत नाही. विषयाची मधुरता जने आवडे उपजे चित्ता, परितो परिणामो विचारता प्राणू हरी, असं माऊली म्हणतात. तुझा प्राण सुद्धा जाऊ शकतो, म्हणून तू सावध राहणं फार गरजेचं आहे. असं 212 नंबरची उभी आणि 211 नंबरच्या 2 उव्या ज्या आहेत त्या ह्या विषयाची गंभीरता सांगणाऱ्या ओव्या आहेत. पण पहिल्या ओवीमध्ये 211 10 नंबरच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात ते सर्वसाधारण प्रत्येकाचा स्वाभाविक गुण आहे, अनुकूल प्रतिकूलता असणारच, परंतु सेवन करताना ते भान ठेवलं पाहिजे, असं वर्णन पहिल्या ओवीमध्ये केलं. पण दुसऱ्या 2 ओव्यामध्ये मात्र तो घातक आहे, ते चोरासारखे आहेत, ते लुटारा आहेत, असा शब्द वापरलेला आहे. आपण वेळ संपल्यामुळे थांबावं लागतं. सेवा सद्गुरूंच्या चरणी, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करूया आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान